मॅडमनी जो डाएट सांगितला हा घरचाच होता. त्याच्यात तुम्हाला बाहेर जाऊन काय आणणं किंवा हे शेक कंटिन्यूच घेतलं पाहिजे. जसं मी आधी सांगितलं, मी कोरोनाच्या आधी मीट स्वतः ट्राय करून बघितलेलं. मी काही ॲप्सला सबस्क्रिप्शन घेतलं किंवा मी जे ऑनलाईन फॉलो करत होते, त्याच्यात काही वस्तू तुम्हाला घेऊन याव्या लागायच्या. पण जेव्हा मॅडमचा डाएट पाहिला, मी पहिला विचार हाच केला, की ह्याच्यात वेगळं काही तर करायचंच नाहीये. जे तुम्ही घरी करताय तेच करायचंय. तेच. तर त्याच्यामुळे काही एक्स्ट्रा आणणं, काही गोळ्या घेणं, त्याची सवय लागणं असं काही नाहीये. तुम्ही जे जेवण करता त्याच्यातूनच तुमचा वेट लॉस होतोय. बरोबर. आणि देयर इज अ मिथ लाइक डायट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. तर ह्याच्यावर तुम्ही काय बोलाल? इट्स व्हेरी फॉल्स की हं. डाएट हा एक्सपेन्सिव्ह आहे. सगळ्यात पहिले तर हीच गोष्ट लक्षात ठेवा, हेल्थ इज वेल्थ. तुमची वेल्थ मेंटेन करण्यासाठी किती पण पैसे जाऊ द्या. पण जरी मॅडमची जी काही रक्कम आहे, त्यांनी ठरवलेली आहे 10 केजी, 15 केजी, आय विल मस्ट से की हे कंपॅरेटिव्हली खूप लो आहे आणि इट्स अ वन टाईम इन्व्हेस्टमेंट. तुम्ही तुमच्या करेक्ट. हेल्थसाठी वन टाईम इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि जी लाईफटाईम तुमच्या सोबत असणार आहे. बरोबर. त्यांचा एकदा डाएट चालू केल्यानंतर फक्त भाज्या, या भाज्या जे आपलं रेग्युलर आहे, ते वगळता तुम्हाला काही ₹1 सुद्धा खर्च वेगळा करायचा नाहीये. नाहीये. बरोबर. आणि इट्स व्हेरी कॉस्ट इफेक्टिव्ह ॲज वेल. डेफिनिटली.